नमस्कार, मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, गेल्या 2-4 दिवसात फार मनोरंजन झालं. सुप्रीम कोर्टात जी काय सुनावणी चालू होती त्यामध्ये आता 30 ऑक्टोबरपर्यंत तारीख देण्यात आली आहे आणि तुमचं सगळं वेळापत्रक सादर करा म्हणून विधानसभेच्या अध्यक्षांना तंबी दिली आहे, असं सगळं ऐकायला मिळालं. पण मित्रांनो, गंमत अशी आहे की तंबी दिली तर आम्हाला आदेश काढायला लागेल, आम्ही वेळापत्रक देऊ, इथपर्यंत जो आक्रमक पवित्रा सरन्यायाधीशांनी घेतलेला आहे तो खरोखरच अंमलात आणायला गेलं तर सगळ्या माध्यमांना असं वाटते की विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर अडचणीत येतील. हीच तर गंमत आहे मित्रांनो. कायद्याचा इतका गुंतवळा आपल्याकडे आहे. घरात मित्रांनो अडगळ पडलेली असते ना, आपण एक फ्लॅट विकत घेतो, घर विकत घेतो, त्याचं फर्निचर करतो, वेगवेगळे शोपीस आणतो, कुठल्या कुठल्या गोष्टी आणतो आणि घरात एवढी अडगळ तयार होते की 150 स्क्वेअर फुटाच्या चाळीच्या खोलीत राहणारे लोक 500 स्क्वेअर फुटाचा फ्लॅट घेतात आणि वर्ष 1.5 वर्षामध्ये तिथे इतकं सामान आणून भरतात की ती जागासुद्धा त्यांना अपुरी पडायला लागते. आणि घरात एखादा उंदीर घुसला तर त्याला मारता येत नाही. अर टी व्ही फुटेल, अर काच फुटेल, अर आरसा फुटेल. किती चिंता कराव्या लागतात. कारण तो उंदीर जो धुडगूस घालत असतो त्याला मारण्याच्या वेळात एखादी मूल्यवान वस्तू फुटू तुटू नये याची चिंता तुम्हालाच तुमच्या घरात करावी लागते. आणि नेमकी आपल्या देशातली कायद्याची अडगळ जी आहे त्यातून मार्ग काढण्याचं काम ज्या न्यायालयाला करायला लागतं ते न्यायालयाने एक गोष्ट लक्षात ठेवायची. हे मी का बोलतोय मित्रांनो, का बोलतोय? काल जेव्हा सुप्रीम कोर्टाने 30 ऑक्टोबरपर्यंत हा विषय ढकलून दिला त्यावर प्रतिक्रिया देताना उद्धव ठाकरे यांचे महान कायदे पंडित, कायदे आझम अनिल परब यांनी एक वक्तव्य केलं. सुप्रीम कोर्टाचा दंडुका बसला कपाळावर, मगच विधानसभेच्या अध्यक्षांची अक्कल ठिकाणावर येईल वगैरे भाष्य केलेलं आहे. तो जो दंडुका बोलले ना, सुप्रीम कोर्टाचा दंडुका, तो दंडुका तुमच्या घरात घुसलेल्या उंदराला मारण्याची काठी असते तसा असतो. तो दंडुका मारला, उंदीर समोर दिसला म्हणून, आणि तेवढ्यात उंदीर सटकला. तो दंडुका तुमच्या घरातला टी व्ही फोडू शकतो, कॉम्प्युटर तोडू शकतो, आरशाची किंवा काच सामानाची नासाडी करू शकतो. तेव्हा तो दंडुका हातात आहे तरी किती जपून वापरावा लागतो हे सरन्यायाधीशांना कळतं. म्हणूनच सरन्यायाधीश सतत तारखा आणि वेळकाढूपणा करतायत. वेळकाढूपणा जसे विधानसभेचे अध्यक्ष करतायत तितकाच वेळकाढूपणा सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीशसुद्धा करतात. कारण त्यांनाही एक गोष्ट लक्षात घ्यावी लागते की आपण दंडुका कोणाला मारायला जाऊ, आणि त्यातून अर्धा कुठचे तरी कायदे मोडले, तुटले, फुटले तर काय करायचं. कायद्याचं जे जंजाळ आपल्या देशामध्ये पसरून ठेवलेलं आहे त्यातून वाट काढताना पहिली गोष्ट लक्षात घ्यावी लागते की आपण अमुक गोष्ट करत असताना तमुक कायदा मोडता कामा नये. कारण तुम्ही न्याय देताना सुद्धा तुम्हाला कायदा मोडायची मुभा नसते. पोलिसांच्या हातात, लष्कराच्या हातात बंदूक, हत्यार दिलेलं आहे, पण ते कुठे वापरायचं आणि कुठे वापरायचं नाही, केव्हा वापरायचं केव्हा वापरायचं नाही याचे निर्बंध असतात. तसंच सुप्रीम कोर्टाला न्यायदानाचे सर्वोच्च अधिकार राज्यघटनेने दिलेले आहेत, हे 100% सत्य आहे. आणि त्यालाच अनिल परब दंडुका म्हणतात. पण तो दंडुका हाणताना न्यायदान झालं पाहिजे. त्यातून विधानसभेचे सभापती वगैरे आहेत त्यांचा कपाळमोक्ष होता कामा नये. कारण विधानसभेचे सभापती ही व्यक्ती नसते,
ते एक संस्था असते हे अनिल परबांना कायदे आजम असल्यामुळे कळत नसलं तरी न्यायाधीशांना कळतं. आणि म्हणून जितका वेळ काढूपणा विधानसभेच्या अध्यक्षांकडून चालू आहे तितकाच वेळ काढूपणा हा सुप्रीम कोर्टाकडून पण चालू आहे. इतकी अर्जन्सी जर ह्या गोष्टीची होती तर 10 महिने सुप्रीम कोर्टाने तरी या आमदारांच्या अपात्रतेवर खेळखंडोबा कशाला करून ठेवला. या कोर्टाकडून त्या कोर्टाकडे, त्याकडून तिकडे खंडपीठाकडे, घटनापीठाकडे. मग घटनापीठाला वेळ किती पाहिजे, झाला ना. सांगायचा मुद्दा असा मित्रांनो, सुप्रीम कोर्टाच्या हातात दंडुका नक्की आहे, पण तो कुठे वापरायचा कुठे नाही याच्या मर्यादासुद्धा घटनेने घालून दिलेल्या आहेत. घटनेतील 211 आणि 212 ही कलमं गंभीरपणे लक्षात घ्यावी लागतात. मित्रांनो, रस्त्यात कुठेतरी रिक्षावाल्याशी तुमचं भांडण झालं, धक्काबुक्की झाली, एक तक्रार झाली तर तुमच्यावर पोलीस FIR दाखल करू शकतात. ट्रॅफिक पोलिसाशी तुमचं पटलं नाही, काय झालं, वादावादी झाली, धक्काबुक्की झाली, तुमच्यावर FIR दाखल होऊ शकतो. कारण काय असतं, तुम्ही पब्लिक ऑर्डर, सार्वजनिक सुव्यवस्थेला धक्का लावलात, फौजदारी गुन्हा दाखल होतो. पण मित्रांनो, ते जे काय रस्त्यावर तुम्ही करता तोच प्रकार लोकसभेमध्ये, विधानसभेमध्ये, विधान परिषदेमध्ये, राज्यसभेमध्ये एखाद्या सदस्याने केला तर त्याच्यावर FIR दाखल होऊ शकतो का. तुम्हाला आठवतं, बरं मला वाटते 15-20 वर्ष झाली उत्तर प्रदेशच्या विधानसभेमध्ये बसपाचे आमदार फुटले आणि त्यांनी कल्याण सिंग यांच्या सरकारला पाठिंबा दिल्यानंतर विधानसभेत अक्षरशः दंगल उसळली होती. बाहेरून पोलीस आणून अनेक आमदारांना उचलून बाहेर न्यावं लागलं होतं आणि सभागृहातले माईकच्या दांड्या उपटून एकमेकावर फेकून मारल्या होत्या. अनेक सदस्य जखमी झाले होते, पण त्याचासुद्धा FIR दाखल करता आला नाही. विधानसभागृहातली कायदा सुव्यवस्था बिघडलेली होती, पण त्याला इंडियन पिनल कोड लागू शकत नाही. का लागू शकत नाही? का लागू शकत नाही? जोपर्यंत तिथले सभापती त्यावर, अध्यक्ष त्यावर कारवाईची पावलं उचलत नाहीत तोपर्यंत विधिमंडळ, संसद यांच्या बाहेरची कुठलीही कायदा व्यवस्था त्यामध्ये ढवळाढवळ करू शकत नाही. आणि म्हणूनच घटनापीठाचा निर्णय घेताना सुद्धा तो सगळा अधिकार हा घटनापीठाने अध्यक्षांकडे सोपवला, कारण तो अध्यक्षकांचा प्रेरॉगेटिव्ह आहे. मग असं सांगितलं जातं, नाही 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 नाही, पण ते क्वासाई ज्युडिशियल आहे, त्यामुळे त्याच्यावर सुप्रीम कोर्टाचा अधिकार चालतो. मग आजपर्यंत का चालला नाही? आजपर्यंत नाही चालला, कारण अध्यक्ष हा क्वासाई ज्युडिशियल अधिकारी म्हणून बसलेला असला तरी तो मूलतः अध्यक्ष आहे म्हणून बसलेला असतो. ती सेपरेट ऑथॉरिटी नाही आहे. त्यामुळे अध्यक्ष म्हणून बसलेली व्यक्ती ही एकाच वेळेला लवाद पण असतो आणि अध्यक्ष पण असतो. त्यामुळे त्याच्यावर कुठलीही कारवाई करायला गेलं तर सुप्रीम कोर्टाला मर्यादा येतात. आणि सुप्रीम कोर्टाच्या त्या मर्यादा काय आहेत हे नाना पटोलेंनी दाखवून दिले. विधानसभेने प्रस्ताव करून दाखवले की सुप्रीम कोर्टाची समन्स वगैरे घ्यायची गरज नाही. इथपर्यंत झालेलं आहे, इथपर्यंत झालेलं आहे. मुद्दा असा आहे मित्रांनो की जर आज जसं आक्रमक पवित्रा घेऊन तंबी देतात तसं उद्या विधानसभेचे अध्यक्षसुद्धा म्हणतील की मला जर 10 महिने देणार नसाल तर सुप्रीम कोर्टाने 10 महिने का घेतले. मी सुद्धा सांगतो की सुप्रीम कोर्टातले अमुक अमुक खटले असतील. आता काय ते शरद पवारांच्या पक्षाची याचिका जाणार आहे किंवा गेली आहे, त्याच्यात पण तुम्ही 4 आठवड्याच्या आत निर्णय द्या असं विधानसभेच्या अध्यक्षांनी सुप्रीम कोर्टाला सांगून चालेल का? नाही. सुप्रीम कोर्टाच्या कामकाजात
विधानसभेचा अध्यक्ष लोकसभेचा अध्यक्ष ढवळाढवळ करू शकत नाही. तसंच सुप्रीम कोर्टाला सुद्धा विधिमंडळाच्या कुठल्याही कामकाजामध्ये ढवळाढवळ करू शकत नाही. मग तो क्वासाय ज्युडिशियल अधिकारी म्हणून अध्यक्ष काम करत असेल तर त्याच्या कामातली लुडबुडसुद्धा सुप्रीम कोर्ट करू शकत नाही. जो निर्णय अध्यक्षांनी घेतलेला असतो. अनेक जण मला सांगत होते की नाही पण ते भाजपचे 12 आमदार त्यांना निलंबित केलेलं होतं. ते निलंबित केलेलं तो निर्णयसुद्धा सुप्रीम कोर्टाने फिरवलेला आहे. बरोबर आहे, बरोबर आहे, खरं आहे. पण सुप्रीम कोर्टाने तो निर्णय फिरवला केव्हा? तो निर्णय फिरवला केव्हा? निर्णय घेतला गेल्यानंतर फिरवला आहे. विधिमंडळाच्या अध्यक्षांनी सभागृहात ठराव पास करून ज्या 12 आमदारांना अपात्र ठरवणारा प्रस्ताव पास केला तो निर्णय झालेला होता. आणि तो झालेला निर्णय आहे त्याचा उहापोह करणं हा अधिकार सुप्रीम कोर्टाकडे आहे. पण त्यांना पात्र किंवा अपात्र कसं ठरवायचं, निलंबित कसं करायचं, यामध्ये सुप्रीम कोर्टाने कुठलीही लुडबुड केलेली नव्हती. तो प्रस्ताव पास झाला म्हणजे निर्णय झाला. इथे अध्यक्षांनी अजूनही शिवसेना एकनाथ शिंदे किंवा अजितदादा राष्ट्रवादी या आमदारांविषयी निर्णय घेतलेला नाही. आशिष शेलार यांच्या नेतृत्वाखाली जे 12 आमदार सुप्रीम कोर्टात आपल्या निलंबनाच्या विरुद्ध गेले होते त्या निलंबनाचा निर्णय झालेला होता. आत्ता जो विषय राहुल नार्वेकर नावाच्या विधानसभेच्या अध्यक्षांकडे सोपवलेला आहे त्यांनी त्याविषयी कुठलाही निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे निर्णय घेतला की त्याची चिरफाड पोस्टमार्टेम करण्याचा सुप्रीम कोर्टाचा अधिकार अबाधित आहे. पण जोपर्यंत निर्णय घेतला जात नाही तोपर्यंत निर्णय घेतलाच पाहिजे. तो रिअलिस्टिक टर्ममध्ये घेतला पाहिजे, रिझनेबल टाईममध्ये घेतला पाहिजे. तो रिझनेबल टाईम म्हणजे काय हे ठरवण्याचा अधिकार सुप्रीम कोर्टाला कुठल्याही घटनेने दिलेला नाही. आणि म्हणून तसा आदेश जर 30 ऑक्टोबरनंतर सुप्रीम कोर्टाने दिलाच तर काय होईल याचा विचार करा. घटनात्मक पेच प्रसंग निर्माण होईल. आणि घटनात्मक पेच प्रसंग का निर्माण होईल, कशाला निर्माण होईल? तर सुप्रीम कोर्टाकडे न्याय देण्याचे अधिकार आहेत पण ते अंमलात आणण्यासाठीची कुठलीही यंत्रणा नाही, कुठलीही यंत्रणा नाही. त्यामुळे सुप्रीम कोर्टाने जे आदेश दिले ते अंमलात आणण्यासाठी शासकीय यंत्रणा वापरली जाते. त्यामुळे आपले आदेश पाळण्याची सभ्यता शासन प्रशासन सांभाळते तेव्हा ते आपल्या मर्यादेत राहतात. तर आपणही आपल्या मर्यादेत राहणं हे विधानमंडळाचा आदर करण्याची कर्तव्य सुप्रीम कोर्टालाही बजावणं भाग आहे. भाजपच्या 12 आमदारांचं निलंबन रद्द केलं. तो निलंबन हा निर्णय होता. इथे पात्र किंवा अपात्र अजून ठरवलेलं नाही. तो निर्णय अध्यक्षांनी घेतलेला नाही. त्यामुळे तो कसा घ्यावा हे ठरवण्याचा अधिकार सुप्रीम कोर्टाला नाही. कुठलं प्रोसिजर कसं राबवायचं हे सुप्रीम कोर्ट ठरवून देऊ शकत नाही कारण तो विधिमंडळाच्या कामकाजामधला हस्तक्षेप ठरू शकतो. एक साधी गोष्ट सांगतो मित्रांनो. नाना पटोले यांनी विधानसभेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर पुढचा अध्यक्ष का निवडला गेला नाही? तर मतदान गोपनीय करावं असा विधिमंडळाचा नियम आहे. तो नियमानुसार विधानसभेत अध्यक्ष निवडला गेला असता तर आमदार फुटण्याची महाविकास आघाडीला भीती होती
म्हणूनच ती जागा रिकामी ठेवली गेली. पण अध्यक्ष निवडला गेला नाही आणि 1.5 वर्षांनी राहुल नार्वेकर निवडले गेले. पण गंमत लक्षात घ्या, त्यातून पळवाट काढण्यासाठी उद्धव ठाकरे सरकारने विधानसभेच्या नियमांच्या कामकाजाच्या नियमांमध्ये बदल केला आणि मतदान गोपनीय न करता आवाजी मतदान करावं, डोकी मोजून करावं असा नियमात बदल केला आणि त्यानुसार अध्यक्ष निवडण्याचा पवित्रा घेतला. पण त्यांनी जो नियमात बदल केला होता त्या नियमाला जोपर्यंत राज्यपाल सही करून मंजुरी देत नाहीत तोपर्यंत त्या नियमानुसार विधानसभा चालवणं महाविकास आघाडीला शक्य नव्हतं. म्हणूनच नव्या अध्यक्षाची निवड होऊ शकली नव्हती. ज्या वेळेला आपल्या नेहमीच्या अरेरावीच्या थाटामध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी राज्यपालांना पत्र पाठवलं की 6 वाजेपर्यंत आम्ही नियम बदल केला आहे, त्यावर सही करून त्याला मंजुरी देऊन पाठवा, नाहीतर आम्ही नव्या नियमानुसार सभापती अध्यक्षांची निवड करून टाकणार आहोत. आणि मोठा पेच प्रसंग निर्माण झाला होता. ही राज्यपालांची मंजुरी नसलेल्या नियमानुसार अध्यक्षांची निवड ही घटनाबाह्य ठरली असती. पण उद्धव ठाकरे अडून बसले होते. पण शेवटी शरद पवारांनी त्यात हस्तक्षेप केला आणि ती निवडणूक टाळायला भाग पाडलं. तो जसा घटनात्मक पेच प्रसंग होता तसाच आता 30 ऑक्टोबरला सुप्रीम कोर्टाने आदेश दिला तर घटनात्मक पेच प्रसंग निर्माण होऊ शकतो. जसं उद्धव ठाकरेंनी मंत्रिमंडळाकडून नियम बदलाचा प्रस्ताव पास करून घेतला, त्याला राज्यपालांनी मंजुरी द्यायला नाकारलं. तसंच सुप्रीम कोर्टाने आक्रमक पवित्रा घेऊन वेळापत्रक ठरवलं तर त्याच्याकडे साफ दुर्लक्ष करण्याची पूर्ण अधिकार घटनेने क्वासाय ज्युडिशियल अधिकारी असलेल्या अध्यक्षांना दिलेले आहेत. कारण विधिमंडळात अध्यक्ष सार्वभौम आहे आणि त्यांच्या कामकाजामध्ये कोणीही ढवळाढवळ करू शकत नाही. आणि मग अशी परिस्थिती आली, उद्या समजा 30 ऑक्टोबरला सुप्रीम कोर्टाने थेट आदेश दिला आणि तो मान्य करायला राहुल नार्वेकर यांनी नकार दिला, तर मग पुढे सुप्रीम कोर्ट काय करणार आहे? काय करणार आहे? आपला आदेश पाळला जावा यासाठी राष्ट्रपती किंवा पंतप्रधानांना सुप्रीम कोर्ट आदेश देऊ शकतं. विचार करा केवढा मोठा घटनात्मक पेच प्रसंग निर्माण होईल. या देशाच्या सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे आणि या देशातलं एक राज्य तिथलं विधानमंडळ तो आदेश अमान्य करतं, अंमलात आणायचं नाकारतं, तर नाचक्की विधिमंडळाची होणार नाही, सुप्रीम कोर्टाची सुद्धा होईल. आणि म्हणून सुप्रीम कोर्टाने जर इतका आक्रमक पवित्रा घेतला तर कायद्याची तितकीच जाण असलेले राहुल नार्वेकर सुद्धा आपले अधिकार जाणून आहेत आणि म्हणून ते परत सांगतात की विधानसभा सार्वभौम आहे आणि त्याची प्रतिष्ठा राखणं हे माझं प्रथम कर्तव्य आहे. बाकी कोर्टाकडून जे आदेश येतील त्याचं पालन करणं हे दुय्यम आहे. विधानसभेचं सार्वभौमत्व जपणं हे प्रथम कर्तव्य आहे. याचा अर्थ असा की सुप्रीम कोर्टाने आदेश द्यावे, मी त्याच्याकडे ढुंकून बघणार नाही, असंच वेगळ्या शब्दामध्ये राहुल नार्वेकर सांगतायत. आणि म्हणून धोका पत्करायचा असेल तर सुप्रीम कोर्टाने जरूर पत्करावा. असाच आदेश मणिपूर विधानसभेला दिल्यानंतर तो सुद्धा साफ दुर्लक्षित केला गेला होता, हे पण विसरू नका. त्यामुळे त्याची सुद्धा परंपरा मणिपूरमधून आलेली आहे आणि त्याचं
काय ते त्या पावलावर पाऊल टाकून राहुल नार्वेकर पुढे गेले तर प्रतिष्ठा सुप्रीम कोर्टाची कमी होईल, विधानसभेची नाही होत. असो मित्रांनो, आता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.